समाविष्ट 34 गावासहित शहरात पाणी पुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। पुणे महानगरपालिका समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये झालेला पाण्याचा प्रश्न, पुणे शहरातील बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट, याबाबत शासनाने प्रश्न लवकर सोडवणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, समान पाणी पुरवठा योजना तत्काळ पूर्ण करणे, टँकर माफीवर नियंत्रण आणणे, शहरातील मध्य पेटांच्या भागातील प्रश्न तसेच अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासंदर्भात हा प्रश्न सातत्याने मी पावसाळी अधिवेशनापासून मांडत आलेलो आहे। याच्यामध्ये एक निवेदन प्राप्त झालंय की दिनांक 19/12/18 रोजी माननीय महापौर यांच्या पत्राला तत्कालीन सरकारने पत्र दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये पत्राचा उल्लेख बी आहे, पण या पत्राला कुठे किंमत दिलेली दिसत नाही। आणि आजच्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये अनेक आकडेवारी ह्याच्यामध्ये दिलेली आहे, पण पुणेकरांना या आकडेवारीत गुंतून न ठेवता पुणेकरांची ताण भागवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या ह्याचा खुलासा आम्हाला करावा। आणि ज्या 24/7 योजनेमध्ये जो वेळ लागतो, ज्याच्यामुळे पुणेकरांना पेठांमध्ये पाणी मिळत नाही, आज पावसाळा दिवस असून सुद्धा पुणे शहरामध्ये पाणी मिळत नाही आणि नागरिक त्याच्यापासून पाणी वंचित राहतात, याचा खुलासा सरकारने करावा। सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये जी काही लोकसंख्या गृहीत आपण धरलेली आहे, जवळपास 72 लाख लोकसंख्या, या 23 गावांसहित ही लोकसंख्या आपण धरलेली आहे। आणि त्याच्याकरता आवश्यक जे पाणी आहे, कारण आपल्याकडे शहरी भागामध्ये प्रति माणशी 150 लिटर एवढं पाणी आपण त्या ठिकाणी देतो, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं पाणी इन्क्लूड होतं। आणि हे केवळ पुण्याकरता नाही, हे सगळ्या राज्यातल्या सगळ्या शहरांकरता त्या ठिकाणी हा निकष आहे। आता पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे। पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे, तरतूद किती आहे? तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती 11.60 TMC। तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती केली, तर ती केली आहे 14.61 TMC, म्हणजे 3 TMC तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे। आणि वापर किती आहे? वापर आहे 20.78 TMC, म्हणजे मंजुरीपेक्षा 9 TMC, म्हणजे जवळजवळ जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो। आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थंब रूल प्रमाणे पुण्याला किती पाणी, आता हे जे 23 गावं आपण म्हटले आहेत, 35 गावं म्हटले आहेत, हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे 12.82 TMC। 12.82 TMCच्या अगेन्स्ट आजच आपण 20.78 TMC पाणी वापरतोय। याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे, अनअकाउंटेड पाणी आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये 24/7 किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली। योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय आहे, तर अनअकाउंटेड पाणी जर 40% असेल तर पहिल्यांदा त्या पाण्याची बचत केली पाहिजे। आपण बघा, जसं पुणे शहराची मागणी आहे तशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची देखील मागणी आहे। साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढी मोठी शहर आहेत त्या मोठ्या शहरांच्या जिल्ह्यांमध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांना वाटतं आमचं पाणी शहराला चाललंय, शहराची ताण भागत नाही, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा थेंबन थेंब हा अकाउंट फॉर झाला पाहिजे। या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू केली। ही योजना जी काही 24/7 किंवा समान पाणी वाटपाची असते, ही काही 2 वर्षात 3 वर्षात होत नाही, याचा साधारण कालावधी 8 वर्ष आहे।
8 वर्षात हे होतंय, कारण याच्यामध्ये जवळजवळ सर्वच एरियातली पाईपलाईन ही कुठे रिप्लेस करावी लागते, कुठे त्याचं व्याज वाढवावा लागतो, मोठ्या प्रमाणात ती कारवाई करावी लागते. हे मी या अनुभवावरून सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी पूर्ण झाली किंवा पूर्णत्वाला गेली तिथे त्याचा कालावधी 3 ते 4 वर्ष अपेक्षित केला होता, पण नंतर तो 8 वर्षापर्यंत गेला. पण आता पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचं काम झालेलं आहे. जवळजवळ आता माझ्याकडे माहिती नाही, कारण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतोय, ही पाण्याशी संबंधित होती. महानगरपालिकेच्या या योजनेचा उल्लेख आपल्या याच्यात नव्हता, तरी जवळपास मला असं वाटतं की 40% झोन मधलं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि यामुळे मुळामध्ये जी काही आता गळती 40% आहे ती 20%वर गळती येणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक आज आपण अगदी थंब रूलने विचार केला तर 20 TMC पाण्यामध्ये आपण जर 20% बचत या ठिकाणी केली तर जयंतराव माझं गणित चुकत नसेल तर 4 TMC पाणी 4 TMC पाणी आपल्याला नुसते आपल्या बचतीतनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे सगळं होत असताना निश्चितपणे पुण्याची भविष्यातली जी काही निकळ आहे ती देखील आपण लक्षात घेतली आहे आणि त्या दृष्टीने काही प्रोजेक्ट्स देखील आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत की ज्यात आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय. या टनेलमुळे 2 TMC अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे 1.25 TMC पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. जनई सिरसेमध्ये PDN जे आपण करतोय त्यामुळे 1.5 TMC पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. असं सगळं करून बचतीतून आणि जुना मोठा कालवा असं सगळं करून जवळपास 5 TMC पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही STPची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी STPची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ॲडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या, कारण पुणे आणि आता नुसतं पुणेच नाही तर PMRDA देखील आता तयार झालेला आहे. पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन ॲग्लोमरेशन आहे. त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते. तुपे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे ना. अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे. अध्यक्ष महोदय, पुण्यावर मुख्यमंत्री साहेब सकारात्मक असं उत्तर देत आहेत, पण काही गोष्टींकडे मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो. पुण्यामध्ये 34 गावांचा समाविष्ट झालेला आहे. समान पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ती लवकर होईल सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुण्यामध्ये पाणी वाटपाचा असमतोल आहे. मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडे आमच्या भागातल्या काही नागरिकांना घेऊन गेलो होतो. त्यावेळी आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला 2 तास पाणी द्या. त्यावेळी मध्य पुण्यातले काही नागरिक आले होते आणि सांगत होते आम्हाला 10 तास पाणी मिळतंय, ते 8 तास का झालं. म्हणजे एका बाजूला पुणे शहरामध्ये उपनगरामध्ये दिवसाळ पाणी पुरवठा, 30 मिनिटं पाणी पुरवठा, 45 मिनिटं पाणी पुरवठा, दुसऱ्या बाजूला 10 तास पाणी पुरवठा. सकाळी पाणी येतंय, दुपारी पाणी येतंय, संध्याकाळी पाणी येतंय. मग पाण्याचा अपव्यय होणार नाही का. त्यामुळं मला असा आपल्या माध्यमातून पहिला प्रश्न विचारायचा आहे की या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सूचना देऊन संपूर्ण शहराला समान जर आपण टॅक्स घेतो, पाणी पुरवठ्याचा टॅक्स समान आहे, तर सगळ्यांना 2 तास किंवा 4 तास असं समान पाणी उपनगर आणि शहराच्या मध्यभागाला देणार का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की पुण्याची वाढ प्रचंड वेगाने होतीये. नवीन PMRDचा भाग आलाय, नवीन गावं आलेली आहेत. यावेळी पुणे महानगरपालिका
संबंधित विकासकाकडून, बिल्डरकडून, डेव्हलपरकडून एक अंडरटेकिंग घेतं की ह्या कामाचं झाल्यानंतर यांना जोपर्यंत महानगरपालिका पाणी पुरवणार नाही तोपर्यंत मी स्वतः पाणी पुरवेल, परंतु एकदा बिल्डिंग बांधून झाली, फ्लॅट धारकांना फ्लॅट हस्तांतरित केले की तो हात वर करतो आणि ते सगळेच्या सगळे नागरिक हतबल होतात आणि मग टँकरही तिथे मिळत नाहीत. आता टँकरला पैसे द्यायला नागरिक तयार आहेत, पण टँकरनी पाणी मिळत नाही. त्याच्यामुळं जर त्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा नसतील, पाण्याच्या लाईन डेव्हलप झालेल्या नसतील, तर पहिल्यांदा त्या लाईन डेव्हलप करून मगच विकासकांना अशी परवानगी देणार का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असा आहे की या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेकदा महानगरपालिकेला राज्य सरकारच्या विविध जे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून पाईप त्यांच्या जमिनीतून टाकायला लागते. तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणून या 24 लाईनचा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा आणि संपूर्ण पुणेकरांना पाणी मिळावं यासाठी या लवकर पाईपलाईन टाकण्यासाठी काही सुसूत्र कार्यक्रम करणार. आणि शेवटचा प्रश्न की कॅनॉल हे जे सांगितले की टनेल करणार आहे, तर मग पुणे शहरातून जे कॅनॉल जातात ज्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत आहे, त्याच्यामध्ये लोक प्रातिविधीपासून कचरा टाकण्यापर्यंत सगळं करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावरती पाईप बंदिस्त करून जर त्याच्यावर रोड केले तर वाहतुकीची सुद्धा समस्या संपेल, तर पाण्याचीही बचत होईल आणि वाहतुकीचाही प्रश्न सुटेल. तर या संदर्भात शासन निर्णय घेणार का, असे माझे प्रश्न आहेत. सन्माननीय तुपे साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले त्यातला जो पहिला प्रश्न आहे, ही जी काही समान पाणी पुरवठा किंवा ज्याला आपण 24/7 म्हटलं, याचा उद्देशच हा आहे की मॅक्रो लेव्हलवर जेवढं प्रति माणशी पाणी पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी पुण्याला मिळत आहे, पण मायक्रो लेव्हलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक भाग असे आहेत जिथे 1 तासही मिळत नाही, अर्धा तासही मिळत नाही, 2 तासही मिळत नाही. तर याच्यावरचा उपाय काय, हा एका दिवसात होणारा उपाय नाही आहे. याच्याकरता डिस्ट्रीब्युशनची जी योजना आहे, ही डिस्ट्रीब्युशनची योजना पूर्णपणे नव्याने तयार करावी लागेल. आणि म्हणून ही डिस्ट्रीब्युशनची जी योजना नव्याने तयार करायची जी काही आपली योजना आहे तीच ही समान पाणी पुरवठा योजना आहे की ज्याच्या अंतर्गत या सगळ्या भागामध्ये, कारण शेवटी पाण्यामध्ये उंच सखल भाग असतात, काही ठिकाणी तुम्हाला मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकाव्या लागतात, काही ठिकाणी तुम्हाला ते बूस्ट करावं लागतं, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. असा हा सगळा आराखडा आहे, ज्या आराखड्यावर काम चाललेलं आहे. ज्याचं मी सांगितलं की जवळपास 40-50% काम झालेलं आहे, काही झोन पूर्ण झालेले आहेत. पण जोपर्यंत याचं काम 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्या भागांना नीट पाणी पुरवठा मिळेल असं सांगणं चुकीचं होईल. त्यामुळे हे काम जेवढ्या गतीने, आपण जसं सांगितलं की पाईप टाकताना काही अडचणी येत आहेत किंवा कुठल्या वेगवेगळ्या एजन्सीज परमिशन द्यायला जर वेळ लावत असतील तर त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेऊन आणि हे जे काही योजना राबवत असताना त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि जेवढ्या वेगाने आपल्याला ही योजना पूर्ण करता येईल तेवढ्या वेगानं ही असमानता जी आहे, कोणाला 10 तास पाणी कोणाला 2 तास पाणी, ही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दूर करता येईल. यासोबत एक चांगला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की एक नुसतं विकासकाकडनं अंडरटेकिंग आपण घेतो आणि त्यानंतर तेही पाणी पुरवठा करत नाही आणि महापालिकेचे पाणी त्या ठिकाणी जात नाही. तर जरूर या संदर्भात त्यांचा नुसता त्यांनी अंडरटेकिंग दिलाय की शाश्वत पाण्याची व्यवस्था केली आहे, या संदर्भातली जी काही खात्री आहे ती खात्री करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे मला असं वाटतं त्या ठिकाणी देण्यात येतील. आणि त्यांनी इतर जे मुद्दे मांडलेले आहेत, विशेषतः त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही ओपन कॅनल आहेत तर ते आपलं काम चाललेलंच आहे. मी आता जो प्रकल्प सांगितला त्यातला एक प्रकल्प तोच आहे की ओपन कॅनलला त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनमध्ये परिवर्तित करायचं. आणि आपण म्हणाले खरं आहे की त्यातले काही असे आहेत की ज्यातनं वाहतुकीला देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. तर ते निश्चित त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे आणि महानगरपालिका आणि शासन काही आपल्या इरिगेशन विभागाने देखील त्याची कारवाई केलेली आहे. सुनील टिंगरेजी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या शहरातल्या लोकांना जरा पुणे शहरात लक्ष देत असताना मला आपल्याला सूचित करायचंय की पुणे शहराला जो पाणी पुरवठा होतो जवळपास हे 6 धरणांमधनं पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. आज सगळ्यामध्ये त्या 6 धरणाची कॅपॅसिटी मिळून 31 TMC एवढी अशी दाखवलेली आहे. आणि 2031ला
जी लोकसंख्या गृहीत धरली ती 76,16,000 म्हणजे एवढी लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून आत्ता मंजूर कोटा 14.61 TMC एवढा असताना प्रत्यक्ष वापर मात्र 20.78 TMC एवढा केला जातो. प्रति व्यक्ती शहराला या ठिकाणी 263 लिटर पर पर्सन पर डे एवढा वापर आज या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. खरं तर जवळपास एका व्यक्तीच्या मागे 92 लिटर पाणी जास्त वापरतो अशा ही पूर्ण लोकसंख्या गृहीत धरून केली जाते. परंतु पुणे शहराचा जुना महानगरपालिका आणि त्याच्यामध्ये 2017 साली 11 गावं समाविष्ट केली आणि 2021 साली उरलेली 23 गावं ही समाविष्ट केली. आज हा कोटा किंवा हे युजेस जे दिले आहेत ते सर्वांना गृहीत धरून दिले. परंतु मी आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून देतो की आज ताग्यामध्ये 2011 साली जी गावं समाविष्ट केली त्या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा आज सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून होत नाही. जरा स्पेसिफिक घ्या प्रश्न बऱ्याच त्याच्यावरती येतो. त्यामुळे काय होत आहे की आज आपण ही लोकसंख्या गृहीत धरून एवढं दाखवताय, मग जर भविष्यामध्ये सर्वांना म्हणजे त्या ठिकाणी वितरण व्यवस्था नाही काही नाही, त्याचा एक दुरुपयोग असा झाला की महानगरपालिकेच्या माध्यमातून या 11 गावांमध्ये म्हणजे त्यातलं माझं लोहगाव हे गाव आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही वितरण व्यवस्था नसल्यामुळं मला भामा आस्केटच्या प्रोजेक्टचं पाणी 2.65 TMC एवढं मंजूर झालं, पण आज ताग्यामध्ये ते पाणी यूज करायला फक्त 1.72 एवढंच होतंय. त्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही. तर माझी आपल्या सर्वांना सभागृहाला या ठिकाणी विनंती आहे की हे जेव्हा करत असताना हे वितरण व्यवस्थेचं काम पाण्याच्या टाकीचं काम लवकर जर उरकलं तर त्या लोकांना बाकीच्या फॅसिलिटीज म्हणजे रोड असन तिथं ड्रेनेज असन हे जर झालं लवकर दिलं तर लोकांना महानगरपालिका आलेलं समाधान मिळेल. कारण बऱ्याच जणांमध्ये असंतोष आहे की महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन टॅक्स भरून सुद्धा आजही आम्हाला कुठल्या फॅसिलिटी मिळत नाही. माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. एक तर आता जसं समान पाणी पुरवठा योजनेमधनं या ठिकाणी लॉसेस आहेत, हे किती सालापर्यंत हे लॉसेस बंद होतील म्हणजे आज जे काम चालू आहे ते. दुसरा, भविष्यामधली लोकसंख्या पाहता की आपण शहराच्या लगत नवीन काही स्तोत्राची पाहणी करत आहोत का, नवीन डॅम आपण करण्याचं काय प्लॅनिंग आहे का. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न की मध्यंतरी काळामध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळा वृत्तपत्रांमधनं वाचण्यात आलं होतं की आपण टाटा डॅम मधनं पुण्यासाठी 5 TMC पाण्याची मागणी करतोय, तर ते त्यांची मागणी आपली या ठिकाणी त्यांनी मान्य केली आहे का किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे काय कारवाई चालू आहे. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, मी जसं मगाशी सांगितलं की समान पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत हे जे लॉसेस आहेत ते जवळपास 40% लॉसेस आहेत हे 20% आणण्याचा त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे. जसं मी सांगितलं की ते 20% आले तर जवळपास 4 TMC पाणी ॲडिशनल आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि आत्ता जी काही गावं पुण्यामध्ये आहेत त्या सर्व गावांना गृहीत धरून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. म्हणूनच ही कामं पूर्ण झाली की हे पाणी समान पद्धतीनं किंवा शाश्वत पद्धतीनं, समानपेक्षा त्याला शाश्वत म्हटलं पाहिजे, हे शाश्वत पद्धतीनं हे सगळ्या भागांमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पोहोचेल. समानचा अर्थ शेवटी एखाद्या ठिकाणी 10 तास जातं आणि एका ठिकाणी 8 तास जातं असं होऊ शकतं. समान समान म्हणजे हे पर हेड 150 सगळ्यांना मिळेल, दॅट इज समान. करेक्ट आहे तुमचं म्हणणं. शाश्वत म्हणजे सगळ्यांना निरंतर मिळेल, मिळत राहील, थांबणार नाही. सस्टेनेबल नाही, अरे उत्तर येऊ दे बाबा. दुसरं आपण जे सांगितलं तर PMRDAचा वाढता जो काही क्षेत्र आहे ते लक्षात घेता याची पडताळणी करणं चाललेलं आहे की आपल्याला नवीन पाण्याचे स्रोत काही तयार करता येतील का. शेवटी आपल्याला कल्पना आहे की पुणे जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये थेंबन थेंब पाण्याकरता त्या ठिकाणी संघर्ष आहे. ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे. कोणाचं पाणी उचलून कोणाला देता येत नाही. शेतकऱ्याचं पाणी काही शहराला देता येत नाही, शहराचं पाणी उचलून शेतकऱ्यांना देता येत नाही. त्यामुळे पाण्याची बचत करणं आणि जसं आता आपण समजा हे 20 TMC पाणी वापरतोय, मी जसं मगाशी सांगितलं या 20 TMC पैकी 1 TMCचा देखील पुनर्वापर नाही आपला. हा पुनर्वापर वाढवणं आज जगामध्ये जर आपण बघितलं तर जिथे अर्बनायझेशन झालंय त्या सगळ्या भागामध्ये पुनर्वापर हा वाढलेला आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये सायमल्टेनियसली आपण जे STPची योजना चालू केली आहे, नदी सुधार योजना चालू केली आहे, याच्यामुळे
मोठ्या प्रमाणात आपल्याला पुनर्वापराकरता पाणी उपलब्ध होणार आहे. हे सगळं झाल्यानंतर जे पाणी आपण पॉलिसी केली आहे की 50 किलोमीटरच्या अंतर्गत STP पासनं जर त्या ठिकाणी कुठलाही इंडस्ट्रियल एरिया असेल तर MIDC ला कंपल्सरीली ते पाणी वापरावं लागेल. त्यामुळे या पॉलिसीचा उपयोग करून जसं आता नवी मुंबईमध्ये आपण ते सुरू करतोय, नवी मुंबईचं पाणी आता वापरावं MIDC ने असं त्याचं काम चालू झालेलं आहे. अशा प्रकारचा आपण विचार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पाण्याची बचत करणं, जसं मी मगाशी सांगितलं की 5 TMC पाणी हे आपण नवीन पद्धतीने म्हणजे कुठे PDN करून कुठे बंदिस्त पाईपलाईन करून 5 TMC पाणी आपण ऍडिशनल उपलब्ध करून घेतो, ज्याचा पुण्याकरता उपयोग होईल. आणि टाटाचा जो काही या ठिकाणी मुद्दा आलेला आहे त्याची पडताळणी चाललेली आहे. कारण टाटाचं पाणी स्पेसिफिक आपल्याला मिळालेलं आहे पर्पज करता. त्यामुळे ते इरिगेशन किंवा पिण्याच्या पाण्याकरता डायव्हर्ट करता येईल का, आपण एक कमिटी पण तयार केली होती, त्यांनी काही रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यावर आता पडताळणी चालली आहे. मामा बोला. मामा. अध्यक्ष महोदय, खरं तर मी मंत्री महोदयांचा आभार मानतो की त्यांनी पण काल पण झालं ना पुणे शहराविषयी पिण्याच्या पाण्याविषयी माहिती सांगितली. खरं तर संसर आपलं खडकवासला धरणाच्या माध्यमातून माझा इंदापूर दौंड एकदम स्पेसिफिक प्रश्न विचारा. नाही नाही ह्या आमच्या तालुक्यात एक मिनिट आमच्या तालुक्याला एक मिनिट मला कोण आहे पाणी हे आम्हाला इंदापूर तालुक्याला दिलं जातं. पिंपरी शहरात येतो महेश दादांचा 3.9 TMC पाणी हे संसर्कटच्या माध्यमातून आमच्या इंदापूर तालुक्याला परत एक जोड कालवा आहे त्याला दिलं जातं. गेली 10-12 वर्ष एक टिपका पण खाली संसर्कटच्या माध्यमातून पाणी आमच्या इंदापूर तालुक्याला मिळालेलं नाही. ठीक आहे, पुणे शहर वाढते, पिण्याची मागणी आहे, पिण्याला कुणाचा विरोध नाही आहे साहेब, परंतु जे तालुके खालचे पुणे शहराच्या खालचे तालुके हवेली असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, शेवटी ते पण शेतकरी आहेत, त्यांचा पण कुठेतरी विचार हा झाला पाहिजे. खरं तर मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं, माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की या बाबतीमध्ये की जे पाठीमागं आता त्यांनी उत्तर दिलं की एक समिती नेमली होती, मला वाटतं सुर्वे समिती, जे टाटाचं जे पाणी ते खाली हे करण्यासाठी, त्या सुर्वे समितीचा अहवाल काय आलाय ते मंत्री महोदयांनी हे सांगावं. त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यावर काय कारवाई झाली आणि दुसरं या समितीच्या अहवालानुसार भीमा खोऱ्यातील पाणी वळवण्याबाबत किती दिवसामध्ये शासनाकडून कारवाई होईल. आणि दुसरं जे घाटावर साहेब पाणी आता पाणी पडते, जे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते ते पाणी समुद्रात जाणारे पाणी वाहून या बाबतीमध्ये खडकवासला, पानसे, देवघर, वरसगाव धरणात घेण्याबाबत निश्चित प्रकारे त्या बाबतीत काय कारवाई करणार. आणि त्याचप्रमाणे आमच्या शेवटचा माझा विषय की या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्यातले प्रतिनिधी, बारामती तालुक्यात येथे उपमुख्यमंत्री आहेत आणि हवेली तालुक्यातले असतील किंवा या बाबतीमध्ये एकत्र आमदारांची पाण्याच्या बाबतीमध्ये शेवटी आमच्या इंदापूर तालुक्यावर त्या टेलचा तालुका असल्यामुळं इकडे निराडावा असेल, इकडे खडकवासला असेल, आमच्या इंदापूरवरती खूप मोठा शेतकऱ्यांवरती अन्याय होतो. पिण्याच्या पाण्याची योजना अक्षरशः तिथं पण या बाबतीमध्ये मंत्री महोदय आमची एकत्रित बैठक घेणार का? पहिल्यांदा तर बर्णे मामांनी सांगितलं पिण्याला कोणाचा आक्षेप नाही, त्यांना पाणी म्हणायचं होतं, हे इथे क्लॅरिफाय करून देतो. म्हणून त्यांच्या वतीनं मीच क्लॅरिफाय करतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता हा प्रश्न जरा वेगळ्या बाजूला चाललेला आहे. पुण्याच्या पिण्याचा प्रश्न होता पण तो आता इंदापूरला गेलेला आहे. पण मामांनी जो विषय सांगितला, सुर्वे कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्यातला महत्वाचा विषय एवढाच आहे की जे काही आपल्याला लवादाने पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती लवादाने टाकलेल्या आहेत आणि आपल्याला जर त्या अटी शर्तीचा भंग केला तर तेवढं पाणी लवाद आपलं कमी करतो. आणि म्हणून आता ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतोय त्यातनं आपण लवादाशी बोलून पिण्याच्या पाण्याकरता ते पाणी वाळू शकतो का, पिण्याच्या पाण्या असा एक त्या ठिकाणी आमची चर्चा आहे. मागच्या काळात अजितदादा, मी, आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यातनं कायदेशीर उपाययोजना काय काढता येईल की जेणेकरून आपला हक्क देखील, कारण उद्या दुसऱ्या कुठल्या बाजूच्या राज्यांनी कंप्लेंट केली
की यांनी दिलेल्या वापरापेक्षा पाणी वापर दुसरा केलाय, तर आपल्याला माहिती आहे की लवादात तेवढं आपलं पाणी हे कमी होतं आणि म्हणून त्या दृष्टीने निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे आणि आपण ज्या बैठकीचा उल्लेख केला निश्चितपणे ती बैठक घेण्यात येईल. माधुरीताई. अध्यक्ष महोदय, जसं माननीय मंत्र्यांनी सांगितलं की समान पाणी पुरवठा अंतर्गत बाकीच्या सगळ्या योजना चालू आहेत, पण अध्यक्ष महोदय त्या योजना पूर्ण होईपर्यंत आता पुणे शहराची स्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की 34 गावांचा समावेश, त्याच्यानंतर IT पार्क आणि एज्युकेशन हब असल्यामुळं फ्लोटिंग पॉप्युलेशन जी पुणे शहरात असते ती आणि 20% पाणी गळती, या सगळ्या जर बाबी विचारात घेतल्या तर अध्यक्ष महोदय 2021ला आपला पाणीचा वापर होता 18 TMC. 21ला आपल्या महानगरपालिकेने विभागाला लेटर दिलं होतं की आम्हाला 21-22 मध्ये साधारण 20 TMC पाण्याची गरज पडेल. आज आपण 24 मध्ये आहोत अध्यक्ष महोदय, म्हणजे 20च्या पुढेही आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक माझे 2 प्रश्न आहेत की एक तर जादा पाणी वापरल्याबद्दल जो दंड विभागाने लावलेला आहे महानगरपालिकेला, तो दंड लावणं अन्यायकारक आहे, तो दंड कमी करणार का? दुसरं, ह्या वर्षीसाठी 23-24 साठी जे 20 TMC पाण्याची जी गरज आहे ती मुळशी धरणामधनं समजा 5 TMC दिला, आपण आता खडकवासला साखळी धरणातनं पाणी हे करतो, मुळशीमधनं जर 5 TMC आलं तर आपल्याला ती गरज पूर्ण करता येईल का, ते करता येईल का? आणि तिसरा अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे की कात्रजच्या पुढे सावंतवाडीला लघु पाटबंधारे विभागाने अर्धा TMC पाणी जिथे आपण पुणे शहराला येऊ शकतो असा एक सर्वे केलेला आहे. महानगरपालिकेने पण त्याचा सर्वे झालेला आहे महानगरपालिकेचा, तर त्याच्या बाबतीत जर लवकरात लवकर पाऊल उचलून जे अर्धा TMC पाणी पुणे शहराला ॲडिशनल उपलब्ध होईल त्या बाबतीत कारवाई करणार. पहिला जो प्रश्न सन्माननीय माधुरीताईंनी विचारला की ज्याच्यामध्ये जास्तीचं पाणी वापरलं म्हणून जो काही दंड करण्यात आलेला आहे, मला फक्त एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडे जो MWRRA ऍक्ट आहे त्या कायद्यामुळे आपल्याला तो दंड करावा लागतो, परंतु मागच्याही काळात तो दंड आम्ही वसूल केला नाही, आताही तो दंड आम्ही वसूल केला नाही, पण तो दंड रद्द करायचा असेल तर MWRRA कडे जावं लागेल, कारण कायद्याने जे घटक जास्ती पाणी वापरतील त्यांना तो दंड आम्हाला करावा लागतो. दुसरा जो मुद्दा आपण या ठिकाणी अर्धा TMCच्या संदर्भात कात्रजचा जो मांडलेला आहे, तर निश्चित ते पडताळून पाहण्यात येईल आणि जर ते फिजिबल असेल तर आपल्याला तर हवंच आहे, त्याच्यामुळे ते फिजिबल असेल तर ते अर्धा TMC पाणी हे पुण्याकरता वापरता येईल का अशा प्रकारचं मी महानगरपालिकेला आणि विभागाला देखील आदेश देईल की त्यांनी तात्काळ ते पडताळून पाहावं. आणि आपण जे 5 TMCचं बोलला होता तर त्या संदर्भातच मी मगाशी उत्तर दिलेलं आहे की आपल्याला ते लवादाप्रमाणे त्याची तपासणी करावी लागेल. आपला प्रयत्न आहे ते वापरतात म्हणूनच आपण ती कमिटी त्या काळामध्ये तयार केली होती, पण अजून कायदेशीर मार्ग निघाला नाही, तो काढण्याचा प्रयत्न चाललाय. सिद्धार्थ शिरोळे. सर्वप्रथम देवेंद्रजी मी आपलं अभिनंदन करतो की आपण वेळेत जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आपण पुण्याचे अर्बन रिन्युअलचे जे इश्यूज आहेत ते ओळखले आणि त्याच्याबद्दल हे महत्त्वाचे प्रोजेक्ट जसं STP असेल किंवा 24/7 असेल हे मार्गी लावले आणि ते आता प्रगतीपथावरती होतारी पण दिसत आहेत. ह्याच्यामध्ये आपण 24/7 मध्ये 2 गोष्टी करतो, जसं तुम्ही म्हणाला की आपण वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी पण वाढवतोय आणि आपण वॉटर लॉसेस सुद्धा कमी करतोय. त्याच पद्धतीने आपल्याला वॉटर कन्झर्वेशन किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग वरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जे आधी 300 म्हणजे आज आता 300 फूट जरी बोर मारली तरी पाणी लागत नाहीये आणि कॉन्क्रिटायझेशन पण वाढतंय आणि त्याचबरोबर जे आपलं रिडेव्हलपमेंट आहे, आधी पुणे बाहेर वाढत होतं, आता रिडेव्हलपमेंटमुळे पुणे परत सेंट्रली पण वाढायला लागले आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल ही खाली खाली जात चालली. आपली एक पॉलिसी ह्याच्यावरती आहे कॉर्पोरेशनमध्ये, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट नाहीये. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही विजनरीली हे ठरवलं की पुढच्या 10-15 वर्षाला हे प्रोजेक्ट्स महत्वाचे आहेत ते लागणार आहेत, तसंच आता पुढे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुद्धा पॉलिसी ह्याला एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्याचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक म्हणजे पुणे शहरामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालं तर जे तुमचं वॉटर कन्झर्वेशनच्या बाबतीतला जो महत्वाचा मुद्दा आहे तो खूप महत्वाच्या पद्धतीने ॲड्रेस होईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या विहिरी आहेत पुण्यामध्ये, खूप जुन्या विहिरी आहेत, ह्याचं संरक्षण आणि संवर्धन ह्याच्याबद्दल सुद्धा सिरियसली ऍक्ट केलं पाहिजे.
आणि त्यामुळे मला आपल्याला दोनच प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यामध्ये एक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात पॉलिसीला रिव्हिजिट करून पुन्हा ती स्ट्रिक्टर इम्प्लिमेंटेशन, जसं आपण बांधकामाच्या इतर ज्या बाबी असतात त्याच्यात फार स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करतो की कंप्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही, त्याच्यानंतर त्याची पाहणी होणं, असं आपण एन्फोर्स करणार का? आणि दुसरं जे नॅचरल रिसोर्सेस ऑफ वॉटर आहेत जसे विहिरी आहेत ह्याच्या संवर्धनासाठी आपण कुठली ऍक्शन घेणार का? सन्मान्य सदस्य सिद्धार्थ शिरोळेजींनी खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे. कारण शेवटी पाणी काही नव्याने तयार करता येणार नाही, पाण्याचे काही असीमित साठे देखील उपलब्ध होणार नाही. अनेक वर्ष आपली ही पॉलिसी होती की पाणी लागले की ऑगमेंटेशन करायचं, त्याचा वापर कसा होतोय, त्याच्यात गळती होते का, त्याचं कन्झर्वेशन काही आहे का, याचा आपण कधी विचार केला नाही. आता ऑगमेंटेशन करता पाणीच उरलेलं नाही, त्यामुळे आता कन्झर्वेशन शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपण जे सांगितलं त्याप्रमाणे ही जी काही रेन वॉटर हार्वेस्टिंगची पॉलिसी आहे ती पॉलिसी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट होते आहे की नाही हे आपण निश्चितपणे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेला सांगून त्या संदर्भात त्यांना रिव्हिजिट करायला. विशेषतः जेवढे नवीन स्ट्रक्चर्स होत आहेत ते सगळे स्ट्रक्चर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारे असले पाहिजेत. ते शक्यतोवर त्यांचा मॅक्सिमम डिस्चार्ज हा त्यांना त्या ठिकाणी शुद्ध करून कसा देता येईल, तो कसा त्या ठिकाणी कन्झर्व करता येईल, अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत आज जगभरामध्ये होत आहेत. म्हणजे आपल्यासमोर तेलअवीव सारख्या एका शहराचं उदाहरण आहे की ज्यांच्याकडे सीमित पाणी आहे, पण त्या सीमित पाण्याचा सातत्याने पुनर्वापर करून 24/7 ते पाणी देतात. तसं आपल्याला आता पाण्याचा हा जो काही कन्झर्वेशनचा मुद्दा आपण मांडलेला आहे त्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई करावी लागेल. जुन्या विहिरी आहेत, आता काय होतं की अनेक वेळा शहरांमधल्या सगळ्या विहिरी सीवेज वॉटरने त्या ठिकाणी खराब होतात आणि मग लोक त्या विहिरी बुजवून टाकतात. तर ते सीवेज वॉटर त्याच्यामध्ये जाणार नाही या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील हे देखील निश्चितपणे आपण सांगू. आपल्या एकूण जी काही पॉलिसी वॉटरची आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत याचा एक कंपोनंट हा कन्झर्वेशनचा आहेच, त्यामुळे त्याला निधी देखील उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं की एक अतिशय चांगली सूचना आपण मांडलेली आहे, त्या संदर्भात निश्चितपणे पुणे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील. भीमराव तापकीर साहेब. होते खरं तर या पुणे शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भामध्ये साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे समाधानकारक उत्तरं या ठिकाणी दिलेली आहे. पुणे शहराचा असणारा पाण्याचा वापर पाहता या ठिकाणी 20.78 TMC पाण्याचा वापर पुणे शहर करत आहे. आणि हा पुणे शहराचा वापर करत असताना या ठिकाणी गळतीचं प्रमाण जास्त सांगण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व सांगत असताना आपण पाहिलं की 2017 साली माझ्या मतदारसंघातील काही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आली, त्याचप्रमाणे 2021 साली काही गावं पुणे. परंतु आज अशी परिस्थिती आहे, कारण प्रत्येक प्रश्नांनी विचारलं त्यामुळं आता मी फक्त माझ्या मतदारसंघामध्ये ज्या गावाची पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे या संदर्भामध्ये मी या ठिकाणी साहेब आपल्याला 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारत आहे. खरं तर दाहिरी त्याचप्रमाणे नहर असेल या ठिकाणी खरं तर साहेब गावाची नाव परिस्थिती अशी आहे की त्या गावामध्ये आज मितीला दिवसाड पाणी येत आहे, येणारे पाणी पूर्ण दाबाने येत नाही, 1 तास अर्धा तास किंवा त्याच्या पुढे पाणी येत नाही. सोसायट्याचं प्रमाण माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रत्येक सोसायटीला पाण्यासाठी जो पिण्याचा टँकर घ्यावा लागत असतो त्यासाठी 3 ते 5 लाख रुपये दर महिना खर्च येत असतो. हा खर्च न येण्यासाठी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने जे सोसायटी पुणे महानगरपालिकेमध्ये आहे ज्या सोसायटीला ग्रामपंचायत पाणी पुरवठा करत होतं, परंतु आज महानगरपालिका त्या ठिकाणी सक्षमपणाने पाणी पुरवठा करत नाही, अशा सर्व सोसायट्यांना मोफत टँकर पुरवणार का, हा माझा एक प्रश्न राहील. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न माझा असा राहील की साहेब आता आपण 24/7 योजना ही पुणे शहरासाठी आणलेली आहे, परंतु जे आमची जे आता या ठिकाणी जी 34 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहे संपूर्ण, या गावासाठी सुद्धा समान पाणी योजनेच्या पुणे शहराच्या धर्तीवरती योजना लवकरात लवकर अवलंबनात आणली तर आज मितीला जसं अधिकारी त्याला पाहिजे तसा पैशाचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकत आहे तो पैशाचा म्हणजे दुरुपयोग सुद्धा होणार नाही
परंतु चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाण्याची खरं तर योजना या ठिकाणी त्याचप्रमाणे कात्रजचा जो या ठिकाणी कात्रजचा जो तलाव आहे त्या तलावामधून खरं तर तो तलाव अत्यंत म्हणजे पूर्वी ज्यावेळेस आम्ही पाहत होतो की त्या कात्रजचं तलावामधलं पाणी पिण्यासारखं होतं, जांभूळवाडी तलावातलं सुद्धा पाणी पिण्यासारखं, परंतु आज मितीला सर्व पाणी दूषित होत आहे. तर अशा या सर्व तलावाचे आपण या ठिकाणी एक जनावरांना किंवा वापरासाठी सुद्धा पाणी उपयोगात आणण्यासाठी काय त्याच्या दोन्ही तलावावर आपण काय उपाययोजना करणार का? सन्माननीय भीमराव अण्णा तापकीरांनी जो पहिला विषय या ठिकाणी मांडला, तर मुळातच ही समान पाणी पुरवठा योजना याकरताच आहे की आपण सांगितलं तशा भागांमध्ये आज जिथे पाणी पोचत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना अडचण आहे तिथे पाणी पोचलं पाहिजे, पण जोपर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी टँकर दिला पाहिजे अशी जी काही आपण मागणी केली आहे त्या संदर्भातल्या सूचना महानगरपालिकेला निश्चितपणे ज्या आहेत त्या देण्यात येतील. दुसरं, आपण 34 गावांच्या संदर्भात सांगितलं तर तिथल्या पाणी पुरवठ्याचं आपण इन्क्लुजन केलेलं आहे आणि तिथे जी काही पाणी पुरवठ्याची आपण व्यवस्था करतो तो या समान पाणी पुरवठा योजनेचा भागच तो असणार आहे. म्हणजे हे सगळं इंटरकनेक्टच आपण करणार आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी समान पाणी पुरवठा योजनेच्या धर्तीवरच या 34 गावांमध्ये हे जे काही काम आहे ते करण्यात येईल. आणि कात्रज तलावाच्या संदर्भात मगाशी माधुरी त्यांनी देखील विषय मांडला होता, तर जरूर हे पडताळून पाहण्यात येईल की त्या पाण्याचा आपल्याला वापर कसा करता येईल. शेवटचे 2 प्रश्न आता जयंतराव पाटील साहेब आणि अध्यक्ष महोदय, तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्हा दोघांना देणार. अध्यक्ष महोदय, नाव आहे म्हणून पाणी नवीन आता काही आणता येणार नाही आणि म्हणून पुणे शहर पाणी जे वापरतं, पिंपरी चिंचवड पाणी जे वापरतं त्याच्यात STP आपण हातात घेतलेले आहेत. पूर्वी काही वर्षापूर्वी जायकाने STPचे प्रोजेक्टसाठी फंडिंग केलं, महापालिकेने लवकर निर्णय घेतले नाहीत. जायकाचा नियम असा आहे की त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आली तर ती स्टेटने किंवा महापालिकेने भरावी, तेही भरण्याचे निर्णय झाले नाहीत. कदाचित महापालिकेला ज्याला काम मिळालंय तो कन्व्हिनियंट नव्हता, त्यामुळे ते कामही त्यांना दिलं नाही. आता अध्यक्ष महोदय, STPचे जे टेंडर आहेत, मला माहित नाही आता काय स्टेज आहे, पण काम चालू आहे का, ह्या सगळ्या चर्चेचा उपाय एकच आहे की STPतनं पाणी शुद्ध करून त्याचा उद्योगाला किंवा अन्य कामासाठी वापर करणे. ते काम किती STP हातात घेतलेत पुणे महापालिकेने आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने. गणेश नाईक इथं बसलेले आहेत, त्यांच्या शहरामध्ये इतकं स्वच्छ पाणी अध्यक्ष महोदय 8-10 वर्षापूर्वी आम्ही बघितलं की ज्याचा वापर होतो. तसं पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये STP किती आहेत, किती पूर्ण होणार, ते कधी होणार याच्याविषयी जरा तपशील द्यावा आणि याच्यावर उपाय तोच आहे असं मला वाटतं. जयंतराव, आपण सांगितलं खरं आहे, हाच उपाय आहे, दुसरा उपाय नाही आहे. आणि म्हणूनच ही जी योजना आहे, आपल्याला कल्पना आहे की जायकाकडे आपण योजना पाठवली, त्यानंतर माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस त्याचा करार आपण केला, जायकाने त्याला मान्यता दिली. ती मान्यता मिळाल्यानंतर त्याची सगळी कारवाई आपण सुरू केली. आता मुळात याच्यामधला प्रॉब्लेम काय आहे की जायकाच्या नॉर्म्सने तुम्हाला त्या ठिकाणी कारवाई करावी लागते. उदाहरणादाखल जेव्हा टेंडर अबाव आले तर ते अबाव आल्यानंतर ही कॉस्ट जास्त आहे, त्यामुळे आम्हाला निगोसिएशन करू द्या असं जेव्हा महानगरपालिकेने कळवलं, टोकियोपर्यंत जातं. त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे निगोसिएशनची पॉलिसी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला निगोसिएशन करता येणार नाही. आणि मग जवळपास 4-5 महिने तर याद गेले की आता काय करायचं, निगोसिएशन करता येणार नाही, टेंडर प्रोसेस तर पूर्ण झालेली आहे, हे तर जास्त दिसत आहे. त्यांना विचारलं आम्ही रिटेंडर करायचं का, ते मला रिटेंडर करता येणार नाही. शेवटी पुन्हा आपण केंद्र सरकारमध्ये एक बैठक घेतली आणि त्यातनं काही मार्ग काढला. असं करत ते टेंडर आता त्या ठिकाणी फायनल झाले आहेत. काही टेंडर्सला वर्क ऑर्डर दिलेले आहेत, काही ठिकाणची कामं सुरू झालेली आहेत. आता या पर्टिक्युलर लक्षवेधीमध्ये जो काही विषय होता तो पाटबंधारे विभागाचा असल्यामुळे महानगरपालिकेचं सगळं ब्रीफिंग मला नाही आहे, पण मी त्यात कनेक्टेड असल्यामुळे मला ही माहिती आहे आणि म्हणून आता त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे सगळे STP त्या ठिकाणी तयार होतील आणि ते तयार झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात हे पाणी त्याची बचत करू शकू किंवा ते पाणी रियूज करू शकू. आणि त्याच्यासोबत 24/7 ची जी योजना आहे ती जर आपण किंवा ही शाश्वत पाणी पुरवठ्याची ही पूर्ण झाली तर ऍडिशनल आपण 20% पाणी वाचवू शकू
की जे पाणी अनअकाउंटेड आहे ते जर आपण वाचवू शकलो तर पुण्याला अतिरिक्त ऑगमेंटेशन न करता देखील आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करू शकतो. अशोक पवारजी. या 34 गावामध्ये माझं वाघोली एक गाव आहे आणि त्याची लोकसंख्या 3,50,000 आहे. वर्षाला 180 कोटी रुपये सामान्य जनता खिशातनं पाण्याला खर्च करते. माझे प्रश्न प्रामुख्याने 3 आहेत. आपण जनगणना धरतो ती 2011ची धरतो, ही सगळ्या गावात लागू केली नाही पाहिजे, कारण वाघोली गावामध्ये एक टावर उभं राहिलं तर एक गाव उभं राहते. लोकसंख्या झपाट्याने वाढते म्हणून वाघोली गावासाठी किंवा त्याच्या पद्धतीचं मोठं गाव 34 मध्ये असेल तर त्याला वेगळा पॅटर्न लावला पाहिजे की 2011ची जनगणना लावली नाही पाहिजे. आत्ताची जी काही वास्तवतेची असेल ती जनगणना लावणार का, असा एक माझा पहिला प्रश्न. दुसरा, ज्या वेळेला आपण पीएमआरडीचा बी माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब उल्लेख करताय, पीएमआरडीला मोठ्यातला मोठा निधी माझं वाघोली गाव देते. मग मोठा निधी वाघोली गाव देत असताना तुम्ही मगाशी सांगितलं की 8 वर्ष साधारणतः लागतात. आता 8 वर्ष सगळीकडे लागत असतील पण इथं लागले तर मग लोकसंख्या आणि लोकांच्या अडचणी खूप वाढतील. म्हणून कमी कालावधीमध्ये स्पीडली तिथं पैसे देऊन आपण काही उपाययोजना वाघोली गावाकरता करणार आहे का. आणि तिसरा, जोपर्यंत आपण ही गावं घेतल्यात आपण सुधार करत नाही तोपर्यंत जुना जो टॅक्स घेताय लोकांच्याकडनं तोच टॅक्स आपण घेणार का. हा वाढीव टॅक्स लोकांच्या माथी मारू नका अशी माझी विनंती राहील. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, आपण जनगणना जी आहे ही जरी जुनी पकडत असलो तरी प्रोजेक्शन्स करतो आपण की आता त्याची जनसंख्या किती असू शकते, 2031 साली किती जनसंख्या अपेक्षित आहे, त्याच्या आधारावर आपण त्याचं डिझाईन करतो. नाही, साधारण अंदाज असतो तरी देखील त्याच्या वाढीचा अंदाज असतो, पण तरी आपण सांगितलं तर आपण जरूर ते तपासून पाहू. आणि 8 वर्ष हे सगळ्यांकरता नाही आहे. ही जी काही योजना ही सुरू झाल्यापासून ती संपतपर्यंत हा म्हणजे याच्या जसं आता गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 40-50% एरिया कव्हर होऊन गेला, त्याचं काम पूर्ण झालं. पण योजना जी कंप्लीट होते त्याला कालावधी हा 4 वर्ष आपण पकडतो पण तो 7 ते 8 वर्ष लागतो. हे मी प्रॅक्टिकल अनुभवातून आपल्याला सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी योजना पूर्ण झाली आहे त्या त्या ठिकाणी असं. याचा अर्थ वाघोलीला 8 वर्ष लागतील असा त्याचा अर्थ नाहीये. तिथे लवकरात लवकर काम आपल्याला कसं करता येईल आपण निश्चितपणे प्रयत्न करू. तिसरा जो प्रश्न आपण विचारलेला तो आता स्कोपच्या बाहेरचा आहे आणि त्याचं माझ्याकडे ब्रीफिंगही नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर मला आता उत्तर देणं कठीण आहे. थोपटे साहेब बोला. माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना आहे. जो काही मापदंड या ठिकाणी आपण लावलाय तो 150 लिटर प्रति मानसी त्या ठिकाणी आहे. आता आपण उत्तरामध्ये त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे की या मापदंडामध्ये 243 लिटर पर्यंतचं पाणी हे पुणे शहराला आपण त्या ठिकाणी प्रति मानसी देत आहे. साधारणतः 100 लिटरचं एक्स्ट्राचं पाणी प्रति व्यक्ती त्या ठिकाणी आपण देत आहे असं उत्तरात मान्य केलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे, जी 34 गावं पुणे महानगरपालिकेच्या शेजारी जे काय नव्याने समाविष्ट आता पुणे महानगरपालिका असेल पिंपरीला समाविष्ट झाली त्या गावांसाठी हा 150 रुपयाचा मापदंड त्या ठिकाणी लावलेला आहे. मग प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी तेवढं पाणी उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट, पीएमआरडी मध्ये जी गावं आहेत साधारणतः 900-950 त्यामध्ये पुण्याच्या जवळ असणारी विशेष म्हणजे भोर असेल, मुळशी असेल, वेल्ला असेल किंवा हवेलीचा काही भाग असेल, या गावांमध्ये जर अध्यक्ष महोदय आज आपण पाण्याची परिस्थिती बघितली तर या ठिकाणच्या पीएमआरडीच्या हद्दीमध्ये आता आपण 70 लिटर प्रति मानसीनीच त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतोय. आज पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये 70 लिटर आणि पुणे शहरामध्ये 243 लिटर म्हणजे साधारणतः ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणाचं जमीन आसमानाचं अंतर अध्यक्ष महोदय आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, पीएमआरडीच्या अंतर्गत ज्या पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहेत त्यामध्ये आता भोगाव आणि भुकुम या 2 गावांच्या मुळशीमधल्या मी पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये जो सक्षम पाणी उपलब्धतेचा दाखला जलसंपदा विभागाकडून लागतो तो आम्ही मागितलं तर त्यामध्ये 70 लिटर प्रति मानसीनीच त्या ठिकाणी ते द्यायला तयार आहे. आणि 70 लिटर प्रति मानसीनी जर द्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी योजना फिजिबल त्या ठिकाणी होत नाही. त्यामध्ये 150 लिटर पाणी प्रति लिटर त्या ठिकाणी ग्राह्य धरून
त्या पद्धतीचा दाखला आपण जलसंपदा विभागाला आदेश करणार का, हा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की पुणे शहरामध्ये पुणे शहराची जवळपास पाण्याची 70-80% पाण्याची तहान हे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय भागवली जाते. त्यामध्ये वरसगाव असेल, पानशेत असेल, टेमघर असेल, या 3 प्रकल्पामधून सगळ्यात मोठं पाणी पुणे शहराला उपलब्ध होते. आज मुळशी सारखा एक मोठा प्रकल्प त्या ठिकाणी असताना टाटा पॉवरचा प्रकल्प त्या ठिकाणी असल्या कारणानं टाटा पॉवर कडून मुळशी तालुक्याकरता 2.5 TMC फक्त सिंचनासाठी पाणी अध्यक्ष महोदय सोडलं जाते. माझी स्पेसिफिक मागणी आणि प्रश्न या निमित्ताने मंत्री महोदयांना आहे की टाटा पॉवर कडून अतिरिक्तचं जे पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे ते पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपण उपलब्ध करण्यासाठी टाटा पॉवरांना सूचना देणार का, हा माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. साहेबांनी जो पहिला प्रश्न विचारला त्या संदर्भात निश्चित पडताळून पाहण्यात येईल, कारण आता माझ्याकडे ब्रीफिंग नाही आहे, पण आपण जसं सांगितलं की 70नीच दाखला दिलेला आणि 150नी हवा आहे, तर पाण्याची काय उपलब्धता आहे, काय अडचणी असतील तर त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. त्यामुळे निश्चितपणे मी विभागाला सांगेन आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेऊन याच्यावर जी उपाययोजना करता येईल ती आपण करू. दुसरा जो आपण प्रश्न सांगितला त्याचं मगाशी मी उत्तर दिलं आहे की टाटाच्या संदर्भात आपण एक अहवाल आपल्याकडे आलेला आहे, त्यात काही कायदेशीर अडचणी आहेत. त्या कायदेशीर अडचणी तुम्ही जसं म्हणतायत किंवा इतर सदस्यांनी मागणी केली आहे तेच आपल्यालाही पाहिजे, ते आपल्या डोक्यात आहे. त्यातल्या कायदेशीर अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. चला शेवटचा प्रश्न अनिल देशमुख सर. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे की आपण सांगितलं की पुनर्वापर आपण करतो पाण्याचा, व्हायला पाहिजे. मोठ्या शहरामध्ये ज्या ठिकाणी अडचण आहे पाण्याची तिथं पुनर्वापर मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. जे नवीन तंत्रज्ञान आता वापरण्यात येते त्यामध्ये फक्त माहिती पाहिजे मला की याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस जे अनेक जगामध्ये त्या रिव्हर्स ऑस्मॉसिसच्या माध्यमातून पुनर्वापर रिव्हर्स ऑस्मॉसिस जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर आपण करतो का, एवढीच मला माहिती पाहिजे. मुळामध्ये काय झालंय की रिव्हर्स ऑस्मॉसिसचा वापर आपण कमी का केला, कारण याच्यामध्ये जे काही पाणी वेस्ट होतं ते मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये जे काही तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानामध्ये पूर्वीच्या काळात मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात रिव्हर्स ऑस्मॉसिसच आपण वापरत होतो, पण आता त्यातनं जे काही पाणी आपल्याला वापरायला मिळतं आणि जे काही पाणी वेस्टेज होतं किंवा तर त्याचा रेशिओ जास्त असल्यामुळे अलीकडच्या काळात त्याचा वापर कमी झालेला आहे. आता अजून नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलेलं आहे, त्या तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो. चला पुढे जाऊया. महेश दादा काय आहे तुमचं? अध्यक्ष महोदय, हा म्हणजे धन्यवाद तुमचे. मी 1 मिनिटात उरकतो. अध्यक्ष महोदय, काय आपल्याकडे बांधकाम परवानगी विभागानं काही नियम आपल्याला दिलेले आहेत, मग अशी उल्लेख झाला त्याचा की आपण कुठलाही जो पण गृह तयार होतो त्याला NOC देताना महापालिका त्या पाण्याच्या पूर्णपणे जबाबदारी तो विकसक घेत असतो आणि तशा प्रकारची NOC आपण महापालिकेला तो देत असतो. NOC त्याच्या आधारावर महापालिका त्याला देत असते. तो काय करतो, तो जे त्याच्याकडे ग्राहक येतात, जे बिल्डिंग मध्ये राहायला येतात, ज्या गृहप्रकल्पामध्ये त्यांच्याकडनं त्यांच्या अग्रीमेंटमध्ये लिहून घेतो की पाण्याचा पूर्ण खर्च ते करतील. म्हणजे एकीकडे तो नियम मगाशीच झाला आहे. नाही याचं उत्तर नाही मिळालं. 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, की हा तिकडे एकीकडे महापालिकेकडला तो सांगतो की मी पाणी पुरवणार सगळं आणि एकीकडे त्या ग्राहकांकडनं लिहून घेतो की त्या पाण्याचा खर्च ते करणार. एकतर तो आपल्या नियमाच्या अधीन राहून काम करत नाहीत, त्याच्याकरता आपल्याला नियमात राहून त्याच्यावर कारवाई करायला लागेल. त्याच्यामुळे काय होईल, जे नागरिक तिथे राहायला येतात ते महापालिकेकडे जात नाही, आमच्याकडे येतात. दुसरं, ज्या बिल्डिंग आपण जी बांधतो त्याला आपण STP सुद्धा त्या निमित्तानं तयार करायला लावतो. आपल्या नियमामध्ये ST आपण ती कार्यरत आहोत. ते STPची क्वालिटी किंवा STPला एक दर्जा हा त्या नियमामध्ये आला. काय होतं, NOC घेण्यापुरतं ते STP घेतात आणि NOC घेतल्यानंतर ज्यावेळेस तिथं बिल्डिंग मध्ये राहायला येतात लोक त्यावेळेस ते STP बंद असतात. ते पाणी जे आपल्याला ते रिसायकल युजच्या माध्यमातून जे वापरायचं असतं ते वापरता येत नाही, STP बंद असतात. आपल्याला या 2 नियमांमध्ये जर आपण कडक कारवाई त्या ज्याला आपण बिल्डिंग परवानगी देतो त्याच्यावर जर केली तर पाणी जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत तो बिल्डिंग बांधणार नाही आणि बिल्डिंग नाही बांधली तर तिथे लोक राहायला येणार नाही. त्यामुळे पाणी आपण देण्याची जी काही आपल्याला कमतरता ती होणार नाही. तर माझे 2 प्रश्न राहतील की त्या बिल्डरवर आपण त्या संबंधित जर त्यांनी फसवलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि STP हे चांगल्या दर्जाचे बसवण्यासाठी आपल्या नियमामध्ये तशा संदर्भातला आपण प्रयोजन केली पाहिजे असे माझे 2 प्रश्न आहेत. महेश दादांनी दोन्ही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत.
एकीकडे जी काही कॉर्पोरेशन असेल, लोकल अथॉरिटी असेल, ही अथॉरिटी पाण्याची जबाबदारी बिल्डरवर टाकतं. त्यावेळेस बिल्डर त्यांना सांगतो की ठीक आहे पाणी पुरवठा मी करीन, आणि दुसरीकडे तो जे काही खरेदीदार आहेत त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये टाकतो की पाणी पुरवठ्याचा खर्च त्यांना द्यावा लागेल. आता अनेक वेळा ते असं समजतात की आपल्याला केवळ बिल भरायचं आहे, पण नंतर लक्षात येतं की पाणी मिळालेलंच नाही आहे. तिथे टँकरही विकत घेण्यापासून सगळ्या गोष्टी आता तिथल्या त्या जे काही रहिवासी आहेत त्यांना कराव्या लागत आहेत. तर निश्चितपणे ही जी काही एक अनोमली तयार झालेली आहे, या संदर्भात नगर विकास विभागाला सांगून सुस्पष्ट सूचना देण्यात येतील की त्यांनी अल्टरनेट पाण्याची व्यवस्था काय केलेली आहे हे त्याला मेन्शन करावं लागेल, आणि त्याचं जे काही खरेदी खत वगैरे आहे त्या संदर्भात अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी त्याला टाकता येणार नाही. आवश्यकता असेल तर त्या संदर्भात नगर विकास विभागाला सांगून रेराला देखील कळवण्यात येईल, कारण याचं सगळं मॉनिटरिंग रेरा करतं. त्यामुळे रेराच्या माध्यमातून देखील या संदर्भात उचित उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना आपण निश्चितपणे करायला सांगू. दुसरा विषय आपण जो मांडला तोही महत्वाचा आहे. आपण नवीन ज्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्या झिरो डिस्चार्जच्या कराव्यात, या दृष्टीने त्यांनी घनकचऱ्याचं व्यवस्थापन तिथे केलं पाहिजे, सांडपाण्याचं केलं पाहिजे, अशा प्रकारचे नियम केले आहेत. आपल्याला दाखवण्यापुरतं STP लागतात, नंतर ते STP कार्यान्वित होत नाहीत, आणि म्हणून याही संदर्भात सूचना देण्यात येतील की जो संबंधित बिल्डर आहे किंवा हाऊसिंग सोसायटी आहे तर बिल्डरनी त्याचं हँडिंग ओव्हर करत असताना किमान 4 ते 5 वर्ष हा STP सुस्थितीत त्या ठिकाणी चालवला पाहिजे, आणि त्यानंतर तो हाऊसिंग सोसायटीला हँडओव्हर केला पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात येतील. ठीक आहे. 4 नंबरची आपण घेणार आहात. 4 नंबर. ठीक आहे. त्याआधी एक घोषणा. सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की आहारातील मिलेटचे म्हणजेच तृणधान्याचे महत्व लक्षात घेता महाराष्ट्र विधिमंडळातर्फे श्री अन्नाचा